शेतकरी मित्रांनो आणि माझ्या स्पोर्ट्स किंवा ट्रेकिंग करणाऱ्या मित्रांनो, शेताभातात काम करत असताना, खेळत असताना, ट्रेक करत असताना वारंवार आपल्याला लागत असतं, जखम होत असते. प्रत्येक वेळेला आपण बँडेज, डेटॉल किंवा अँटीसेप्टिक काहीतरी लावत असतो. पण आमच्यासारखे शेतकरी काय करतात माहिती आहे? हे माझ्या हातात जे प्लांट दिसतं ना, हे पानफुटीचं झाड आहे. पानफुटी म्हणजे नॉर्मली आपण असं समजतो की मुतखड्यावर जालीम औषध आहे. म्हणजे एक पान आणि त्याच्याबरोबर काळ्या मिरीचा दाणा जर सकाळी अनाशीपोटी 8 ते 10 दिवस खाल्ला तर मुतखडा विरघळून पडतो. ही सर्व वस्तुस्थिती आणि सर्वांना कल्पना आहे. परंतु ह्या पानफुटीचं दुसरं नाव जे आहे ना, ते रक्तबंदी म्हणून आहे. कोणत्याही प्रकारची जखम जर तुम्हाला झाली असेल आणि रक्त वाहत असेल, या पानफुटीच्या पानांचा रस जर त्या जखमेवर चोळला किंवा पानफुटीच्या पानात क्रश करून जर त्या जखमेवर लावला तर जखम, रक्त वाहणं त्वरित बंद होतं. जखम लवकर भरून येते. इनफॅक्ट ज्या लोकांना मधुमेह आहे, डायबिटीस आहे, या लोकांच्या जखमा लवकर भरून येत नाही. गँग्रीन सारखा प्रकार होतोय. अशा वेळेला ह्या पानफुटीच्या पानांचा रस म्हणजे 8 ते 10 पानांचा रस, समजा 1 चमचा रस निघाला, त्याच्यामध्ये तेवढंच 1 चमचा तिळाचं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेवढंच जर पाणी टाकलं आणि ते मंद अग्नीवर तापवलं आणि त्यापासून जे तेल निघतं ते तेल जर गँग्रीनच्या जखमेवर लावलं तर गँग्रीनची जखमसुद्धा बरी होते असं आयुर्वेद म्हणतं. भाजलेला असू दे, एखाद्या ठिकाणी पू झाले असेल, पिकलेला असेल, तरी पानफुटीच्या पानांचा रस किंवा पानफुटीच्या पानं बांधून लावली तर संपूर्ण सूज कमी होते. हे सगळे आयुर्वेदामध्ये फायदे सांगितलेले आहेत. झाडांची आवड असेल ना, आम्ही तर आमच्या इथं रिसॉर्टवर याप्रमाणे भरपूर लावलेली आहेत. कुंडीमध्ये लावा किंवा शेताच्या बांधावर लावा, पण पानफुटीचं झाड आपल्या अंगणामध्ये, परसामध्ये किंवा आपल्या बाल्कनीमध्ये असावंच. वारंवार मच्छर चावतो, वारंवार मच्छर चावतो, गांधील माशी चावते, इन्सेक्ट चावतात, जखमा होतात आणि सर्व बरं करण्याचं काम या पानफुटीच्या पानामध्ये आहे. म्हणजे फक्त किडनी स्टोनसाठी नाही आहे, तर हे लीफ ऑफ लाईफ आहे. विनंती आहे, अशा प्रकारचा प्लांट लावा.